नमो बुद्धाय. बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट या चॅनलवर आपले स्वागत आहे. मी मिलिंद. याआधी आपण शिल्वानाचे एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघितले. आज आपण स्वतःला जिंकणे श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघूया. अनर्थ विचारणाऱ्या ब्राह्मणाची कथा. तथागत जेतवनात विहार करीत असताना एके दिवशी एक जुगारी ब्राह्मण त्यांच्याकडे आला व अनर्थ विचारू लागला. बुद्धाने त्यास अनर्थाच्या बाबी सांगून एक प्रश्न केला. ब्राह्मण, जुगारात तुझा जय होत असतो की पराजय? ब्राह्मण म्हणाला, जय सुद्धा होतो आणि पराजय सुद्धा. तेव्हा तथागत ब्राह्मणास म्हणाले, दुसऱ्यास जिंकणे श्रेष्ठ नाही, परंतु जो स्वतःच्या क्लेशापासून जिंकतो तो विजय श्रेष्ठ आहे. त्या जयाला पुन्हा कोणीही जिंकू शकत नाही. तथागत त्यास उपदेशात ही गाथा म्हणाले. त्या गाथेचा अर्थ, ह्या इतर प्रजेला जिंकण्यापेक्षा आपल्या स्वतःला जिंकणे श्रेष्ठ आहे. त्यानंतर त्यांनी दुसरी गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, स्वतःला दमन करणारे, स्वतःला नित्य लगाम लावणारे जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांच्या विजयाला देवता, गंधर्व, ब्रह्मा अथवा कामदेव यापैकी कोणीच पराजित करू शकत नाही. सार, संयमित व्यक्तीचा मार्गसुद्धा पराजय करू शकत नाही. मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. पुन्हा भेटूया छान अशा नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.